कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता समोर बघ, आमच्या बेडवर एक नवीन सूट ठेवलाय तुझ्यासाठी। आज अवॉर्ड फंक्शनला जाताना तोच सूट घालून जा। आदित्य सर, हे असं खोलीत अंधार करून का बसलात तुम्ही? चला उठा, जेवून घ्या पटदेशी। हे बघा, मला घरात लई कामं आहेत, मला लई बोलायला लावू नका। उठा उठा, जेवून घ्या। आई जेवली का? वय जेवले की त्या मगाशीच। त्या काही तुमच्यासारख्या आहेत का असं रडत झुरत बसायला? माझ्या देवी आई ना लई खंबीर आहेत आणि त्या जेवणावर कधी बी राग काढत नाहीत। मी जेवलोय का विचारलं का? वय विचारलं की, मला म्हणल्या त्या की आदित्य जेवला का बघ, त्याच्याकडे लक्ष दे। आदित्य सर, देवी आई तुमची लई काळजी करतात। हे जेवून घ्या। पारू, तू माझ्या आईबद्दल मलाच सांगतेस। खूप चांगलं ओळखतोय यार माझ्या आईला। ती जेवली नसणार आहे, माझं नावही नाही घेणार। खोटं बोलतीयस तू। स्वतःला त्रास करून घेईल, खाणार नाही, पिणार नाही, किती दिवस तेही माहित नाही। अशीच आहे ती। पारू, तू काही करू शकतेस का? मी बोला ना आदित्य सर, काय करू मी? तू आईला जेवू घाल ना। आई काही करून जेवली पाहिजे का? बघ, ती जेवली नाही ना तर तिला खूप त्रास होतो, ती आजारी पडेल आणि कोणाला सांगणारही नाही, अंगावर काढेल। प्लीज 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 तू तिला जेवू घाल ना। आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू, देवी आई जेवतील, मी त्यांना जेवू घालेन। पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्या। देवी आई जेवल्यानंतर तुम्ही सुद्धा जेवणार, त्या वचन? हो, आई जेवल्यावर मी जेवेन, प्रॉमिस। करते काय ते। पारू, हे घेऊन जा। आई जेवली ना की मग घेऊन या, ठीक आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।